पूजा मोरे ब्लॉग्स. तर आज आपण जात आहोत पुण्याला. तो ब्लॉग पूर्ण पाहायला विसरू नका. आता तर आम्ही पहिला ठाणे स्टेशनला आलो ट्रेनसाठी धावत असताना आम्ही फायनली तिकीट वगैरे घेतलं. आम्हाला वाटलं ट्रेन लेट वगैरे झाली का नाही. 6:28ची ट्रेन आहे सिंहगड एक्सप्रेस. आता त्याचीच वाट पाहतोय, भावाची पण वाट पाहतोय कारण की तो सोडायला येणार आहे ना, त्यामुळे. फायनली भाऊ भेटला. आता आम्हाला बसून वगैरे देऊ, मग आम्ही त्याला बाय भेटले. भावाला शोधतोय, मला तर काही कळत नाही. वाट पाहिल्यानंतर फायनली तो आला. कुठे शोधत बसलेलो. फायनली पुण्याच्या मेट्रो स्टेशनला भेटलो. आता इथून जाऊ घरी. खूप दिवसांनी भाऊ भेटला आपल्याला. तो वहिनीच्या घरी पण जेवायला जाऊन आला आहे आणि आम्हाला इथे घ्यायला येतं. आम्ही मेट्रोमधून कुठे काय माहीत त्यांनी गाडी लावली. आम्हाला तर नाही माहीत पुण्यातलं काय इतकं. असं काही नाही. ऐकलं का काय बोलला तो का बस. ठाण्यामध्ये सगळं चालतं, पुण्यामध्ये पण सगळं चालतं. हा मुंबई पुणे ना हे करतोय बोलतात ना क्रॉसिंग, तसं आहे आमच्या दोघांचं पण. जाऊ द्या, पुणे ब्लॉग पाहायला विसरू नका. पुणेकरांनी मला दाखवून दिलं की पुण्यात राहून त्याला काही माहीत नाही आहे आणि नुसता करतो असं तुमचा ठाणा तर तुमचा पुन्हा काय. बघा आता बोलले प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे. आपण 2 वर येऊन थांबले. काय बोलायचं याला. आम्ही पोचलोय. पहिला काकीचं दर्शन घडलं, नंतरला आत्याचं, नंतरला काकाचं. आत्या लपते. आमची बहीण. तर आत्ताच आम्ही रेडी वगैरे झालो वगैरे. आता जरा आत्याकडं आलोय, म्हणजे आत्याकडेच बाजूलाच राहते आणि मग जरा फोटो वगैरे आम्ही काढायला जाऊ. आणि आत्याची अजून तयारी नाही झाली जसं काय. तर आम्ही फायनली आता चाकणला जायला निघालेलो आहोत. मी चाललोय गणपती बघायला. घरचा आमच्या भावाचा चाकणमध्ये. तर आता मी काकाकडे आलोय सारा सिटीमध्ये चाकणला. शपथ, मोठ्या माणसांचं आगमन झालेलं आहे. खूप दिवसांनी, खूप वर्षांनी भेटलाय. तर खूप वर्षांनी पप्पा दादा फर्स्ट टाइम तुम्ही आमच्या घरी आल्याबद्दल. असं काही नाही. त्याच्यानंतर नाही, किती 1-2 वर्षांनी आम्ही भेटलो. गावी पण नाही भेटला, ठरलेलं तरी नाही. नाश्ता ढोकळ्याचा आहे बघा. कशा सगळ्या आवडीने खाते. आत्ता तर चाटून पुसून खाते. पप्पा दादा खूप ब्लश करत आहे. त्याला फोटो दाखवायला सांगितलं आम्ही बहिणीचा. फोटो दाखवतोय, फोटो काढतोय. बाबू काय हसतोय. हा तर राक्षसासारखा हसतोय. राक्षस. ओ माय गॉड, भारी दिसतोय. बाई काय प्रकार, पागल आहे का. पागल झालाय. बाय काकी, बाय बाय. थकलोय आता मस्त हॉटेलमध्ये जेवायला आलोय. पोरांनी आम्हाला जेवायला आणले. आता मस्त जेवणार आहे आम्ही. आता घरी जाऊन आराम करणार आहे. गणपती बघून आराम. तुम्ही लिंबू नुसता खाऊ शकता का. मी तर नाही खाऊ शकत. आमच्या आत्या दाखवते डायरेक्ट तोंडात टाकते. कसं तरी वाटतं. थांबा तुम्हाला दाखवते. आता खा.
हा बघा, हा पूर्णवाला लिंबू आहे का. आता बघा बाबा, मल्टी टॅलेंटेड आहे. नाही, खाली ठेवेपर्यंत सगळ्यांना दाखवून आपण. वा, पूर्ण चौथा. तर आता आम्ही तिथे पण चाललेलो आहोत, तिथे दगडूशेठ वगैरे हलवाई गणपती पुण्याला. म्हणजे आम्ही खूप वर्षाने आलो, आता तिथे चाललेलं. खूप एक्साइटमेंट आहे, गर्दी देखील खूप असेल संडे म्हटल्यावरती. सो आपण जाऊया. संडे असल्या कारणाने मरणाची गर्दी आहे, सिरियसली अनएक्सपेक्टेड. कारण की बरोबर, कारण की आमचा 2 दिवसच राहिले त्यामुळे. आणि ही लोक 2 आता कॉमेंट पास करतात, कारण की मी इथे रस्त्यावरती व्हिडिओ काढते. मला काही नाही वाटत, त्या लोकांना काय वाटतं काय माहिती. इतकी गर्दी असून सुद्धा दर्शन देखील एकदम पद्धतशीर लाईनमध्ये होत होतं. म्हणजे कसं धक्काबुक्की पण नव्हती होत इतक्या गर्दीमध्ये. खरंच मानलं पाहिजे, खूप छान दर्शन झालं. नंतरला गेला होता मग बाबू गेणू मंडळमध्ये नवसाचा गणपती, त्यांचं देखील दर्शन घेतलं. तुळशी बागेतला गणपती पाहायला आणि दर्शन देखील घ्यायला नाही पाहिलं आता पोहोचते. आणि ते सगळ्या गोष्टी स्वस्त आहेत सिरियसली. कुठला 14 मानाचा गणपती आहे, जसं की हा बोलला 14 मानाचा गणपती हा. आणि भव्य दिव्य वादन देखील होतं, खूप छान वाटत होतं सिरियसली. तर मस्तपैकी आमचं देवदर्शन वगैरे झालं, पुण्यातल्या गणपतीचं दर्शन वगैरे झालं, खूप छान वाटलं. त्यानंतरला आम्हाला भूक देखील लागलेली. मी तर राधाकृष्ण हॉटेलमध्ये आलो आणि ढोल ताशा पथक देखील होतं. म्हणजे बघा ना, 2 दिवसाआधीच ढोल ताशा पथक आहे. म्हणजे ज्या दिवशी विसर्जन असेल तेव्हा किती मजा असेल. सिरियसली खूप भारी वाटलं. पुण्याला खूप मजा वगैरे केली, खूप मजा मस्ती केली, खूप छान वाटलं. पुण्यातील बाप्पांचं दर्शन वगैरे घडलं. तुम्हाला ब्लॉग आवडला, शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून मला नक्की सांगा ब्लॉग कसा होता. तर असंच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.